नमस्कार. मी डॉक्टर नयन भादुले राजमाने, साहित्य नयन, लातूर. आज आपण अल्लमप्रभूंच्या बाबतीत थोडीशी माहिती घेऊया. कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने अगदी बहरलेला. अशा शिवमोग्गा जिल्ह्यातील शिकारीपूर तालुक्यातील बळी गावी हे अल्लमप्रभूंचे जन्मस्थळ. सुज्ञानी आणि निरहंकार या दाम्पत्याच्या पोटी अल्लमप्रभूंचा जन्म झाला. अल्लया, अल्लम, अल्लमप्रभू व प्रभुदेव या नावांनीही त्यांचा उल्लेख आढळतो. अल्लमप्रभूंच्या जीवनचरित्राविषयी विद्वानात मतभिन्नता दिसून येते. चामरसाच्या मतांशी बहुतेक विद्वान संमती दर्शवितात. म्हणून चामरसाच्या मतांचा आधार घेत अल्लमप्रभूचे व्यक्तिचित्र रेखाटणे अधिक सुसंगत वाटते. अल्लमप्रभू बालपणापासूनच विरक्त जीवनाकडे आकर्षित झालेले. पारंपरिक पद्धतीने प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते अधिक अध्यात्म जगाकडे प्रवृत्त झाले होते. विवाह करण्यास नकार देऊन सत्याच्या शोधासाठी ते घराबाहेर पडले. मृदंगवादनात निष्णात असलेले अल्लमप्रभू प्रवास करत करत बनवासी या गावी पोचतात आणि त्या गावातील मधुकेश्वर देवालयात नृत्यसेवा समर्पित करण्यासाठी ममकार भूपालाची कन्या माया, जी अतिशय सुंदर आहे, जे अतिशय नृत्यकलेमध्ये प्रवीण आहे, तर ती तिथे नृत्य करण्यास सुरुवात करते. तेव्हा अल्लमप्रभू तिथे मृदुंग वाजवण्यास प्रारंभ करतात. प्रभुदेवांच्या मृदंगवादनाने कलानिपुणतेने माया आकर्षित होते. अल्लमप्रभूंना ती संदेश पाठवते, माझ्या नृत्यानुसार मृदंग वाजवून मला पराजित करावे. हे ती आव्हानच देते. प्रभुदेव ते आव्हान स्वीकारून मृदंग वाजवण्यास सुरुवात करतात. प्रभुदेवांच्या कलानिपुणतेपुढे माया पराजित होते. तेव्हापासून ती प्रभुदेवांवर अनुरक्त होते. आपल्या अप्रतिम सौंदर्याने प्रभुदेवांना ती आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. एवढंच नाही तर ती लग्नाचा प्रस्तावसुद्धा ठेवते. प्रभुदेव मात्र सर्व त्याग करून अरण्यात निघून जातात. माया अल्लमप्रभूंचा पाठलाग करते आणि आध्यात्मिक शिष्या म्हणून माझा स्वीकार व्हावा अशी ती त्यांना विनंती करते. प्रभुदेव तिला आशीर्वाद देऊन पुढे निघून जातात. पुढे अल्लमप्रभू असेच प्रवास करत असताना गोगैया या शेतकऱ्याची त्यांची भेट होते. त्याला आंतरिक शेती करण्याचा उपदेश देऊन ते पुढे निघून जातात. आणि ते जेव्हा पुढे जात होते तेव्हा त्यांना तिथे एक गुहा दिसते. त्या गुहेतील प्रकाशामुळे ते तिथे आकर्षित होतात आणि गुहेत प्रवेश करतात. त्यांना करस्थळी इष्टलिंग धारण करून शिवयोगात तल्लीन असलेल्या अनिमिष योगींचे दर्शन होते. इष्टलिंगाचा तेजपुंज प्रकाश पाहून अल्लमप्रभू ते इष्टलिंग आपल्या करस्थळी घेतात. अनिमिषांनी अल्लमप्रभूस दिलेली हीच इष्टलिंग दीक्षा होय असे संबोधले जाते. अनिमिषास बसवण्णांनीच इष्टलिंग दिले होते असे चन्नबसवांच्या एका वचनातून स्पष्ट होताना आपल्याला दिसते. ते वचन असे, अनिमिषास लिंग दिले होते बसवण्णांनी, तेच लिंग तुझ लाभल्याने बसवण्णांचा सांप्रदायिक शिशु तू झालास. या वचनातून बसवण्णा आणि अल्लमप्रभू यांचा पूर्वापार संबंध लक्षात येतो. अल्लमप्रभू इष्टलिंग धारण करून पुढे निघतात तेव्हा अजगण्णांच्या लिंगैक्यामुळे शोकमग्न झालेल्या मुक्तायक्काची त्यांची भेट होते. मुक्तायक्कास शोकमुक्त होण्याचा उपदेश प्रभुदेव करतात आणि कल्याणला येत असताना
सोलापूरच्या सिद्धरामाची ते भेट घेतात. सिद्धरामांना कर्मयोगाची निरर्थकता ते पटवून देतात आणि कल्याणला ते सोबत घेऊन जातात. अलमप्रभू आणि सिद्धराम हे कल्याणला येतात. तेव्हा बसवांना या उभय महापुरुषांचे सहर्ष असे स्वागत करतात. या उभय योगी पुरुषांच्या आगमनाने शरणांच्या मांदियाळीमध्ये आनंदी आनंद पसरतो. महात्मा बसवांना अनुभव मंटपाच्या अध्यक्षपदासाठी अलमप्रभूची प्रतीक्षा करतच होते जणू. अलमप्रभूच्या आगमनाने शरण समुदायामध्ये नवचैतन्य संचारले गेले आणि बसवांना प्रभुदेवांना अनुभव मंटपाचे अध्यक्षस्थान भूषविण्याची विनंती करतात. अनुभव मंटपातील विचारविमर्शास अंतिम रूप देण्याचे निवेदनही करतात. अलमप्रभू बसवण्णांचे निवेदन मान्य करून अनुभव मंटपाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची तयारी दर्शवतात. तेव्हा सर्व शरणांच्या उपस्थितीत चैत्रशुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा रोजी अनुभव मंटपाच्या शून्य सिंहासनावर ते आरूढ होतात. ही घटना भारत देशाच्या धार्मिक इतिहासातील एक क्रांतिकारी घटना होय. आजपर्यंत धर्मपीठावर विराजमान होण्याचा अधिकार केवळ उच्चवर्णीयांना म्हणजेच ब्राह्मण वर्णास होता. परंतु अलमप्रभूसारख्या शूद्र जातीतील जन्माला आलेल्या ज्ञानी व्यक्तीस नवधर्मपीठाचे सर्वोच्च स्थान देऊन महात्मा बसवण्णांनी समतेचेच रणशिंग फुंकले. अलमप्रभू भारतीय धर्मशास्त्रात नैपुण्य प्राप्त केलेले महाज्ञानी होते. धर्मशास्त्राचा गाढा व्यासंग त्यांचा होता आणि देशभ्रमंतीतील अनुभव त्यांच्यासोबत होता. तत्कालीन अध्यात्म जगतातील प्रज्ञावान महापुरुष म्हणून ते ओळखले जात होते. शैव परंपरेतील नाथसिद्ध, पाशुपत, लाकुशील आदी संप्रदायातील श्रेष्ठ अशा महानुभावांनी त्यांचा कार्याचा गौरव केलेला आहे. त्यांच्याशी अतिशय सुंदर असा संवाद झालेला आहे. विविध परंपरांमधील श्रेष्ठींना बसवादी शरणांच्या तत्त्वज्ञानांची महती सांगत त्यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य अलमप्रभूच्या वाणीमध्ये होते. शरणांची वाणी ज्योतिर्लिंग आहे हे त्यांच्याच वचनातील प्रमाण त्यांच्या वास्तव जीवनाशी सुसंगत आहे. अलमप्रभूंनी अनेक दिग्गजांना वादविवादात पराजित करून लिंगायत तत्त्वज्ञानाची महती पटवून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. सोलापूरच्या सिद्धरामांची भेट, त्यांच्यात झालेले परिवर्तन आणि सिद्धरामांसारख्या कर्मयोगीने लिंगायत धर्माचा स्वीकार करून शिवयोग साधनेत प्रावीण्य प्राप्त करणे या घटनेचा उल्लेख सुद्धा इथे करणे गरजेचे वाटते.